स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शीतलताई सोनिया वहिनींचे अतूट बंधन चर्चेत। बाबर कुटुंबियांनी ठेवला समाजासमोर नवा आदर्श। आज दादा असतील, शीतलताई असतील, आम्ही भाऊ आणि आईचे पण त्यांच्या दोघांच्यात बघतो। खरं मला एकच म्हणावंसं वाटतं, अनिल भाऊंचा, अमोल दादांचा, शीतलताईंचा। मी कायम कोणी विचारलं तर मी कायम हेच म्हणते की दिसताना आम्ही दोघी दिसतो, पण एक जीव, एक प्राण आणि दोन चेहरे, एवढंच मी आम्हा दोघींच्या बद्दल बोलू शकते। यापेक्षा वेगळं काहीच नाही। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। दिनांक 31 जानेवारी 2024 हा दिवस बाबर कुटुंबियांसाठी काळा दिवस ठरला। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी याच दिवशी संपूर्ण जगाचा निरोप घेतला आणि बाबर कुटुंबियांसह अख्ख्या मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला। अनिल भाऊ बाबर यांच्या निधनाच्या अगोदर काही महिनेच त्यांच्या पत्नी स्वर्गीय शोभा काकी बाबर यांचं दुःखद निधन झालं होतं। एक दुःख संपते ना संपते तोपर्यंत दुसरं मोठं दुःख बाबर कुटुंबाला झेलावं लागलं। आज अनिल भाऊंना देवाज्ञा होऊन 31 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होते, पण त्यांची आठवण अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे। पाहुयात याच संदर्भातील स्टार न्यूज मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। आमदार अनिल भाऊंच्या निधनानंतर बाबर कुटुंबीय प्रचंड दुःखातून गेले। अनिल भाऊंची जबाबदारी त्यांचे सुपुत्र अमोल व सुहास बाबर यांच्याकडे आली। शोभा काकींच्या निधनानंतर प्रचंड तणावाखाली असताना देखील भाऊंच्या निधनानंतर कुटुंबातील प्रत्येकाला घराबाहेर पडणं कठीण झालं, पण लोकांनी केलेलं प्रेम आणि दिलेला सपोर्ट यामुळे बाबर कुटुंबीय सध्या उभा आहे। अमोल बाबर यांच्या पत्नी शीतलताई बाबर व सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया वहिनी बाबर यांनी लोकांसाठी पायाला भिंगरी बांधली। मतदारसंघाला कधीही त्यांनी भाऊंची उणीव जाणवू दिली नाही। खरं तर शीतलताई आणि सोनिया वहिनी या तशा जावा, परंतु त्या कधीही तशा वागल्या नाहीत। बहिणी बहिणींप्रमाणे त्यांचे अतूट नाते राहिले। कसलीही गोष्ट असली तरी त्या मैत्रिणींप्रमाणे एकमेकींना सांगतात आणि त्याप्रमाणे पुढे देखील त्या एकजुटीने चालतात। सुहास बाबर यांचा तसा आपल्या आईवर खूप जीव होता। एकीकडे आई गेली, नंतर वडील गेले, हे दुःख ते पचवू शकले नाहीत, परंतु अमोलदादा आणि शीतल बहिणी यांनी त्यांना मोठा आधार दिला। अमोलदादा आणि शीतलताईंनी कधीही त्यांची उणीव कुटुंबाला जाणवू दिली नाही। सध्या कुठलाही कार्यक्रम असो, शीतलताई व सोनिया वहिनी या अनेक कार्यक्रमात दिसतात। मनात जरी दुःख असले तरी ते दुःख बाजूला ठेवून समाजाप्रती त्या काम करत असतात। अनिल भाऊंच्या अनुपस्थितीत आपणच उपस्थित राहून लोकांना आनंदी ठेवण्याचा या दोघेही प्रयत्न करत असतात। आज सोनिया वहिनी आणि शीतलताईंचे हेच अतूट बंधन असणारे नाते समाजात एक आदर्श निर्माण करेल असेच आहे। भाऊ आणि आईसोबतचं दोघांचं दुःखद निधन झाल्यानंतर खरं सांगायला गेलं तर कुटुंबातल्या प्रत्येक जण दुःखात होता। तालुक्यातले, जिल्हा, संपूर्ण सगळे हळहळले आणि त्यावेळेला वाटलं की आता आपलं कसं। पण खरं सांगायला गेलं तर दादा असतील आणि वहिनी असतील, खरं मला माझं आधीचं नातं असल्यामुळे माझ्या तोंडात वहिनी येतं। खरं माझ्या मोठ्या बहिणीसारख्या त्या माझ्या मोठ्या जाऊबाई येत्या आणि एखाद्या कुटुंबाला कसं सावरायचं आणि सगळ्या गोष्टी पोटात घालून कसं पुढे जायचं, तर ते मला वाटतंय दादा आणि वहिनी दोघंही चांगल्या पद्धतीनं पार पाडतायत। आणि खरं सांगायला गेलं तर आज भाऊला 31 तारखेला वर्ष पूर्ण होतंय। फलसृष्टीचा कार्यक्रम आहे। दुःख कायम बरोबर राहणार आहे, कारण की त्यांची पोकळी खरं कोणीच भरून नाही काढणार आहे। पण दादा आणि वहिनींकडे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतं, शीतलताईंकडे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतं की नाही, आईसाहेब आणि भाऊ जरी नसले तरी त्यांच्या रूपात आम्ही त्या दोघांना बघतोय। आणि एक मोठी जाऊ म्हणून खरं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे।
आम्ही हाच कार्यक्रम नाही, खरं सांगायला गेलं तर कोणताही कार्यक्रम असेल त्या म्हणायला गेलं तर डॉक्टरेट आहे, म्हणजे शिक्षणातली जी शेवटची डिग्री असते ती त्यांच्याकडे आहे. आणि वेळ प्रसंगी असं होतं की काही कार्यक्रमात मी पहिले पोहोचलेले असते, त्या मागून येत असतात, पण कुठलाही ऍटिट्यूड न बाळगता त्या माझ्याजवळ सोन्या म्हणून येतात. आणि कदाचित आधी कार्यक्रमात हजर असतील आणि मी मागून आले असेल तर हात दाखवून किंवा आवाज देऊन सोन्या इथंही आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मोठं प्रेम मला तर बाकी काही नकोय. ते करताय ते आम्हाला खरं कुटुंबाला पुरेसं आहे. आणि माझी मोठी बहीण हेच मी त्यांच्यात बघते. तुम्ही म्हणता की तुम्ही दोघे एकमेकांना काय संबोधता, खरं जय विरूची जोडी तर असं म्हणू शकत नाहीये, पण नक्कीच बाबर कुटुंबाचं नाव पुढे राखू आम्ही. आणि जे भाऊंनी केलंय, आईसाहेबांनी केलंय, समाजासाठी केलंय, ते आम्ही दोघी निश्चितच एक जीवाने पुढे नेऊ, एवढी तर ग्वाही मी तुमच्या समोर देऊ शकते. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा